मॅडम काकू सामुदायिक ज्ञान, सामुदायिक प्रार्थना, ग्रामसफाई, व्यसनमुक्ती, तरुणांना सामाजिक कार्याची दिशा व मार्गदर्शन करण्याचे कार्य मोठ्या निष्ठेने अविरतपणे सुरू ठेवले आहे. आश्रमागत उपक्रमात स्वयंसेवकाचे कामही सर अत्यंत उत्स्फूर्तपणे व हिरीहिरीने पार पाडताना निदर्शनास येतात. 2007 पासून त्यांनी महाराजांच्या कार्याच्या प्रचार व प्रसारास केलेला प्रारंभ आजतागायत अखंडपणे जनहिताय व ग्रामोद्धार त्या दुहेरी भूमिकेतून यथार्थपणे प्रबोधनाचे कार्य सुरूच ठेवले आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्याचे समाजाशी अगदी जवळचे नाते आहे. राष्ट्रसंतांची विचारधारा मानवतेशी नाते जोडणारी असून बंधुभाव, विश्वप्रेम, ग्राम या बाबींना महत्व देणारी आहे. राष्ट्रसंत हे पारंपरिक विचारांनी प्रभावित झालेले देवभोळे बुवा महाराज नव्हते, तर आधुनिक विचारांनी संस्कारित झालेले विचारवंत आणि कृतिशील संघटक होते. विवेकाच्या कसोटीवर जुन्या व नव्या श्रद्धांचा समन्वय त्यांनी साधला असून परंपरागत धर्मदृष्टी आणि लोकशाहीचे आधुनिक तत्वज्ञान या दोन्हींची सांगड उत्तमरित्या त्यांनी घातली आहे. 1955 मध्ये ग्रामगीतेसारखा अमृततुल्य ग्रंथ प्रकाशित झाला असून या ग्रंथातून भारतीय संस्कृती आणि लोकजीवनाचे समग्र व व्यापक दर्शन घडते. ग्रामगीतेतून महाराजांची स्वतंत्र प्रज्ञा सर्वत्र प्रकट झालेली निदर्शनास येते.
त्यामुळेच या ग्रंथातील विचारांची सखोलता लक्षात घेता ग्रामगीता हा ग्रंथ उक्ती आणि कृतीचा तत्वसारच ठरते. राष्ट्रसंत म्हणतात त्याप्रमाणे, जे जे आपणासी कळते ते ते सांगावे सकळाते, आपुलेची म्हणून जनते मायबाप. या उक्तीप्रमाणे सन्माननीय अरविंदजी राठोड यांना मी त्यांच्या व्याख्यानास प्रारंभ करण्याची विनंती करते. आवाज नाही येते. आवाज येतो आता? हा, आता येतोय. परमपूज्य श्री गुरुदेव, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अध्यासन नागपूर विद्यापीठ, कमला नेहरू महाविद्यालय नागपूर व नवप्रतिभा महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या विचारधारेवर आधारित अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाकरता ऑनलाईन सर्व उपस्थित शिक्षक वर्ग, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा देश जगाच्या पाठीवर संस्कृतीप्रिय देश म्हणून ओळखला जातो. आज आम्ही पाहतो जगामध्ये अनेक संस्कृती इतिहासामध्ये आम्हाला अभ्यासाला ज्या वेळेला मिळतात त्यावेळेला त्या संस्कृतीकडे आपण साहित्यिक दृष्टिकोनातून आणि सामाजिक दृष्टिकोनातून ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला भारतीय संस्कृती ही त्यामध्ये उठून आम्हाला दिसते. अनेक संत, थोर पुरुष, राष्ट्रपुरुष, सामाजिक कार्यकर्ते आणि तळागाळातील अनेक लोकांनी, अनेक महानुभावांनी हे संस्कृती जोपासण्याचं कार्य केलेलं आहे. आम्ही पाहतो आज जगामध्ये विज्ञानाच्या प्रगतीच्या नावावर आवाज नाही येत आहे आपला. हॅलो सर. 5 महिन्यामध्ये संपूर्ण जगामध्ये आहे. यावरून आजच्या तरुणाला कुठल्या पद्धतीने आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळावा आणि आपली वाटचाल कोणत्या दिशेने व्हावी याकरता हा सत्र या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आज माझ्याकडे जो विषय आलेला आहे तो विषय आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व्यक्ती आणि वाङ्मय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका लहरकी बरकेच्या श्लोकामध्ये म्हणतात, है संत दुनिया में जगे तबही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से अब तक नीचे नहीं पड़ी, कितना जगत है पाप में अंदाज के बाहर चला, है संत का ही पुन जग अब तक ना ढला. ज्या वेळेला 1857चा राष्ट्रीय उठाव या देशामध्ये भारत पारतंत्र्यात असताना झाला, अनेक भारताचे वीरपुत्र त्यामध्ये काही भूमिगत झाले, काही शहीद झाले. 1857चा राष्ट्रीय उठाव ज्या वेळेला आमच्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेला आम्हाला या देशाची एकंदरीत परिस्थिती इतिहासातून ती स्पष्टपणे आम्हाला दिसून येते. मात्र ही परिस्थिती समोर या देशाला स्वतंत्र मिळवून देऊन या देशाच्या स्वराज्य संस्थापनासाठी येणारी भावी पिढी यामध्ये आपला स्वतः आचरण, वैचारिक आणि कार्यशक्तीवर या देशाचं जडणघडण कशा पद्धतीने करता येईल हा विचारही त्यावेळेला कोणी केला नसेल. परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला हा देश संपूर्ण गुलामीमध्ये जखडून होता, हा देश एक नवनिर्माणाच्या शोधात, एक नवयुगाच्या संकल्पनेमध्ये, एक नवयुगाची वाट पाहण्यामध्ये हा देश त्यावेळेला त्या स्थितीमध्ये होता. अशा वेळेला
30 एप्रिल 1909 ला यावली नावाच्या एका छोट्या खेड्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नावाचं राष्ट्रपुरुष युगपुरुषाचा जन्म त्यावेळेला झाला. आम्ही पाहतो देशामध्ये अनेक संत, अनेक धर्मप्रवर्तक जगामध्ये, अनेक महापुरुष आणि अनेक लोकहितार्थ जनहितार्थ कार्य करणारे युगपुरुष या देशामध्ये, या जगामध्ये जन्माला आली. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, भावी विश्वाची उत्तम धारणा, सौख्य लाभावे सर्व जना, या एकाच उद्देशाचे प्रयत्नांना केले धर्म प्रवर्तकांनी. अनेक धर्म जगामध्ये आम्हाला ज्या वेळेला या धर्माकडे आम्ही पाहतो त्यावेळेला अनेक धर्माचे धर्म प्रवर्तक आम्हाला दिसून येतात. त्या धर्माची निर्मिती त्या वेळेच्या धर्म प्रवर्तकांनी जगातल्या सर्व लोकांना, सर्व मानव समूहाला, प्राणी मात्राला सुख संपन्न ऐश्वर्य प्रदान व्हावं याकरता त्या धर्माची त्यांनी निर्मिती केली. त्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाची पराकाष्ठा सहन करून संपूर्ण जीवन मानवाच्या उत्थानाकरिता, मानवाच्या प्रगतीकरता त्यांनी समर्पित केलं. अशा संत मालिकेमध्ये, अशा संत स्वरूपाचे अनेक संत आम्हाला या देशामध्ये लाभलेत. माऊली ज्ञानेश्वरापासून आपण पाहतो आमचा देश संत परंपरेचा देश आहे. आध्यात्मिक भूमी म्हणून या देशाला जगाच्या पाठीवर ओळखल्या जाते. अशा आध्यात्मिक भूमीचा पाया तो रोवून आणि तो समाजामध्ये टिकून ठेवण्याचं कार्य अनेक संतांनी केलं. विशेषतः महाराष्ट्रामध्ये संत माऊली ज्ञानेश्वरापासून संत तुकाराम, एकनाथ, गोरोबा, सावतामाळी, गाडगे महाराज, तुकाराम महाराज आणि वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, अशा अनेक संतांची तपस्या, त्यांचं कार्य या समाजाला प्रगतीपथाकडे, समाजाची घडी नीट बसवण्याकडे आणि या समाजाला समर्पित करण्याच्या दृष्टिकोनातून ज्याने आपला जीवन प्रवाह, आपलं जीवन वाहून दिलं, अशा संत मालिकेमधला संत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे खऱ्या अर्थानं सर्व संतांच्या कार्याचा, संतांच्या व्यक्तित्वाचा, संतांचा विचाराचा एक चेहरा, या संतांचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे आम्हाला पाहता येईल. वंदनीय राष्ट्रसंतांचा व्यक्तित्व ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर, माझ्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेला हे व्यक्तित्व माझ्या शब्दातून किंवा माझ्या चिंतनातून प्रगट होईल इथपर्यंत माझी स्वतःची ती मजल नाही आहे किंवा स्वतः मी ते प्रगट करू शकत नाही. मात्र या देशामध्ये, या जगामध्ये जे अनेक साहित्यिक, अनेक थोर पुरुष जन्माला आलेत आणि या देशामध्ये, या जगामध्ये कार्य करून गेले, त्यांच्या शब्दावाटे वंदनीय राष्ट्रसंतांचं व्यक्तित्व काय होतं हा मांडण्याचा मी या प्रसंगामध्ये मी प्रयत्न करेन. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या ग्रंथाला ज्या महानुभवांनी, ज्या साहित्यिकांनी, ज्या थोर पुरुषांनी त्याला प्रस्तावना दिली आहे त्यामध्ये आचार्य विनोबा भावे, वेदमूर्ती श्रीपाद सातवळेकर, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, महाराष्ट्राचे ख्यातनाम साहित्यिक वि. स. खांडेकर, डॉक्टर वि. कोलते, महानुभव साहित्याचे प्रमुख, तरुण भारतचे संपादक जगविख्यात साहित्यिक श्री गत्र माडखोलकर, वैष्णवाग्रणी सोनोपंत दांडेकर, सेवामूर्ती अप्पासाहेब पटवर्धन, कुसुमावती बाई देशपांडे, अनेक साहित्यिकांचं, अनेक थोर पुरुषांचं नाव यामध्ये आपल्याला घेता येईल, ज्या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं व्यक्तित्व आणि वाङ्मयीन त्यांची जी या समाजाला, या देशाला देणगी आहे त्याची उंची आम्हाला त्यांच्या शब्दातून, त्यांच्या अनुभवातून आम्हाला पाहायला मिळेल. मित्रहो, आजचा जो तरुण आणि आजची जी सामाजिक व्यवस्था आहे ती सामाजिक व्यवस्था आज आम्हाला दिशाहीन झालेली दिसते. तरुणाकडे ज्या वेळेला आम्ही पाहतो तर तरुण निराशेनं, कर्तव्यहीनतेनं आणि अनेक प्रलोभनाला बळी पडून, व्यसनाधीन होऊन आपल्या जन्माचं,
आपल्या तारुण्याचं ध्येय विसरून गेलेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये आम्ही आज कुठल्या मार्गाकडं, कुठल्या मार्गदर्शनाकडं किंवा कुठल्या व्यक्तित्वाकडे पाहावं जेणेकरून आमचं जीवन, आमचा जन्म तो साफल्य होईल, तो आम्हाला कार्यान्वित होण्यासाठी त्याच्यापासून प्रेरणा मिळेल, याच्यासाठी आपण धडपड करत आहोत. मी या ठिकाणी प्रामुख्याने ही गोष्ट सर्वांसमोर मांडू इच्छितो. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर या देशाच्या जडणघडणीमध्ये आपलं संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलं. मानवापासून कुटुंब, कुटुंबापासून समाज, समाजपासून देश आणि देशापासून विश्व एका माळेमध्ये गुंफण्याचं कार्य वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केलं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या जगामध्ये, या देशामध्ये हा संसार, हा व्यक्ती सुखानं नांदावा म्हणून त्यांची जी एक भावना होती, ती भावना ते व्यक्त करताना असं म्हणतात, असेल मुलासाठी धन, करावे सत्कार्याशी अर्पण, यात भावना ठेवू नये भिन्न, तरीच पावे सद्गती. आम्ही पाहतो वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ज्या वेळेला आपल्या कार्याची सुरुवात या देशामध्ये केली, त्यावेळेला प्रारंभिक अवस्थेत श्री समर्थ आडखोजी महाराजांच्या समाधी अवस्थेनंतर वंदनीय महाराजांनी सुरुवातीच्या काळामध्ये वयाच्या 9व्या वर्षी पासून रामटेक, दिघी, गोंधोळा, भंडारा, चंद्रपूर अशा अरण्य क्षेत्रामध्ये महाराजांनी आपली तपश्चर्याला प्रारंभ केला, आपल्या साधनेला प्रारंभ केला. आणि 1935च्या सालबर्डीच्या यज्ञापासून खऱ्या अर्थानं त्यांनी सामाजिक कार्याची महाराजांनी सुरुवात केली. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, मानवाच्या जीवनामध्ये देश, धर्म, संस्कृतीच्या संवर्धनासाठी ज्या तरुणांनी, ज्या व्यक्तींनी, ज्या समाजांनी आपली प्राण प्रतिष्ठा, आपलं व्यक्तित्व आणि आपलं समर्पित जीवन या देशाच्या सर्वांगीण उन्नतीकरिता ज्यांनी समर्पण केलं आहे, अशा लोकांसाठी ईश्वर प्राप्ती जीवनामध्ये ज्या क्षेत्रामध्ये असेल त्या क्षेत्रामध्ये सहज आहे. संत म्हणल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर अशी एक प्रतिमा उभी राहते की संत म्हणल्यानंतर ईश्वर आणि समाजाच्या मधला दुवा. मात्र वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संतत्वाची व्याप्ती, संतत्वाचं कर्तव्य, संतत्वाचा विशाल दृष्टिकोन समाजासमोर आपल्या कर्तव्यातून समाजासमोर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ठेवलं. महाराज संत मालिकेमध्ये महाराजांनी अनेक संतांचं प्रतिनिधित्व करत असताना जगातल्या सर्व संतांचा समन्वय साधण्याचा, त्यांच्या विचाराचा समन्वय साधण्याचा, त्यांच्या कर्तव्याचा समन्वय साधण्याचा कार्य वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केला. महाराज असं म्हणतात, भावी विश्वाची उत्तम धारणा. कशासाठी विश्वाची उत्तम धारणा व्हावी? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, सौख्य लाभावे सर्वजना, सर्व व्यक्तींना सुख समाधान मिळावं याच्यासाठी एकाच उद्देशाचे प्रयत्नांना केले धर्म प्रवर्तकांनी. सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक विशाल दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या उत्थानाच्या कार्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कार्य केले. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या तरुणाला सामाजिक कार्याकडे वळवताना त्याला कळत न कळत त्याच्यामध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्याचं कार्य राष्ट्रसंतांनी आपल्या जीवनामध्ये केलं. ज्या मंदिराची संकल्पना आमच्या डोळ्यासमोर, ज्या मंदिराची उद्दिष्ट, जो मंदिर आमच्या डोळ्यासमोर केवळ ईश्वराला प्राप्ती करण्यासाठीच प्रतीक होतं, त्या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्या मंदिराचं माध्यम जनजागृतीचं, लोक उद्धाराचं करण्यासाठीच उपयोग केलं. आम्ही पाहतो पूर्वीच्या काळी किंवा अजूनही मंदिरामध्ये केवळ विशिष्ट वयाच्या व्यक्तींनी जाऊन पूजापाठ, होम हवन करावं इथपर्यंत त्या मंदिराची मर्यादा होती. मात्र राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या हयातीमध्ये
ज्या वेळेला या देशाच्या तरुणाकडे, देशाच्या सामाजिक व्यवस्थेकडे त्यांनी पाहिलं, त्यावेळेला महाराजांना असं लक्षात आलं की हा देश किंवा हा समाज अजूनही खूप मागासलेला आहे. या समाजाला या जगाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी कुठली संसाधने, कुठल्या मार्गाचा अवलंब आपल्या जीवनामध्ये करता येईल, याच्या प्रकाशाने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी कार्याची दिशा त्यांच्या जीवनामध्ये ठेवली. राष्ट्रसंतांनी आपल्या जीवनामध्ये समाज जागृतीचं कार्य केलं असेल तर ती भजनाच्या माध्यमातून केलं. भजन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं शस्त्र होतं. भजनाच्या माध्यमातून लोकजागृतीचं, राष्ट्र जागृतीचं, वैश्विक शांततेचं, वैश्विक समाधानाचं, वैश्विक एकात्मतेचं काम वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून समाजामध्ये केलं. पूर्वीच्या काळी ज्या तरुणांनी ज्या वेळेला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सामाजिक कार्यासाठी समाजामध्ये पडायचे, त्यावेळेला त्यांना असं निदर्शनास आलं की या देशामधला तरुण, व्यसनाधीन झालेला तरुण, चैनी सुखसोयीमध्ये आलेला हा तरुण, कुटुंब सेवा आणि देशाच्या विषयापासून अलिप्त झालेला तरुण या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून यांना या विशिष्ट कार्याकडे वळवलं. महाराजांनी पाहिलं या देशाची, हा देश संस्कृती प्रिय असल्यामुळं परंपरेनं या देशाला आध्यात्मिकतेची जोड मिळालेली आहे. महाराजांनाही माहित होतं की या समाजामध्ये, या देशामध्ये परिवर्तन घडून जर आणायचं असेल तर आपल्याला या समाजाच्या, या आध्यात्मिकतेच्या, या परंपरेच्या माध्यमातूनच ते परिवर्तन घडून आणावं लागेल. म्हणून जी भजनं ईश्वर प्राप्ती, ईश्वराच्या गुणगान करण्यासाठीची साहित्य म्हणून भजन आमच्या डोळ्यासमोर असायची, त्या भजनाची परिभाषा, त्या भजनाची व्याख्या, त्या भजनाची उद्दिष्ट महाराजांनी आपल्या भजन लेखणीतून बदलून टाकलं. समाजाला तो बदल महाराजांनी दिला. आम्ही पाहतो, उभा का मंदिरी राया, देवाचं गुणगान करण्यासाठी ज्या भजनाचा उपयोग होत होता तो ईश्वर, तो देव कायम ठेवून महाराजांनी या समाजाच्या शेवटच्या घटकाला, या तरुणाला या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, अरे उठा उठा तरुणांनो, श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो, सुशिक्षितांनो, हाक आली क्रांतीसी, गावा गावासी जा गावा, भेदभाव हा समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. राष्ट्रसंतांनी आपल्या या श्लोकातून या समाजाला आवाहन केलं. भजनाची पार्श्वभूमी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मांडत असताना महाराजांनी अशा प्रकारची भजनं केली की ज्या भजनातून केवळ ईश्वर प्राप्ती नव्हे तर सामाजिक क्रांती, कळत कळस देश, देशभक्ती आणि विश्वसेवेचं कार्याची प्रेरणा आम्हाला कशी मिळेल. म्हणून या रे या गरिबांनो, या काम हाती घ्या, करू खेड्याची सुधारणा काही हो. हा जो मागासलेला ग्राम आहे, हा खेडा आहे, त्याला या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी महाराजांनी आपली लेखणी भजनाच्या माध्यमातून या समाजाला दिली. नौजवान जाग जाणारे, अब तो नींद त्याग जाणारे. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, सावळा मुरारी माझा सावळा मुरारी. मंदिरात देव दिसला नाही म्हणतात महाराज आपल्या भजनामध्ये. तर मग देव, ईश्वर नावाची जी संकल्पना आहे ती आम्हाला कुठं दिसेल, त्या देवाचा शोध आम्ही कसा घ्यावा. आध्यात्मिक वारसा लाभलेला हा देश, या देशातला मानव समाज, या देशातला तरुण देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून या देशाचा सर्वांगीण क्षेत्राचा उन्नत मार्ग कशा पद्धतीनं करावा, म्हणून महाराजांनी भजनाच्या माध्यमातून या तरुणाला, या समाजाला, या समाज घटकाला याच्यामध्ये आणण्यासाठी भजन हे माध्यम महाराजांनी निवडलं. आम्ही पाहतो, शानदार हो मेरा भारत, मै सेवक बलवान सिपाही, रहू देश को प्यारा, शुद्ध चरित्र लीनता ममता यही लगा करणारा, शानदार हो मेरा भारत. हिंदू, ईसाई, बौद्ध, पारसी, मुस्लिम, जिन गुरुद्वारा, भाई समझ कर सबसे भरतू यही लगा करणारा. सदा रहू उद्योगी तन से करू व्यायाम प्यारा, नित्य करू प्रार्थना सामूहिक लेकर जनगण सारा. सदा रहू उद्योगी तन से मित्र प्रेम की धारा, तुकड्या दास कहे घर घर करू राम राज्य उजियारा. महात्मा गांधीजीच्या स्वप्नातला राम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वातला राम आणि तुमच्या आमच्या कर्तव्यातला, तुमच्या आमच्या भावनेतला राम वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी भजनाच्या माध्यमातून या समाजाला दिला. जो देव, जो ईश्वर मंदिरात होतो तो महाराजांनी तुमच्या आमच्यामध्ये आणून ठेवला. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या सुविचार स्मरणी या पुस्तकामध्ये महाराज असं म्हणतात
शेती, शिक्षण, कला हीच आमची सामुदायिक प्रार्थना. या समाजाच्या एखाद्या घटकाच्या एका व्यक्तीला असं वाटावं की या ईश्वराच्या प्राप्तीसाठी मी कुठेतरी याला माध्यम होऊ शकत नाही, मी दारिद्री, मी अविचारी, मी अज्ञानानं अनेक गोष्टींना मी मागासलेला असलेला व्यक्ती मी ईश्वर प्राप्त कसा करू शकेल. पण महाराजांनी त्यांच्या कार्यामध्ये हाती काम मननी राम, आपल्या हाती जो काम असेल त्या कामात जो आपल्या निष्ठेनं, आपल्या स्वकर्तृत्वानं, आपल्या पूर्ण समर्पणानं ते कार्य समाज, देश आणि विश्वाच्या कल्याणार्थ जर त्याचा उपयोग करून घेत असेल, त्याचा उपयोग समाजाला व्हावा याच्यासाठी जर तो धडपडत असेल तर त्याला ईश्वराची प्राप्ती त्या ठिकाणी मिळावी. राष्ट्रसंत असं म्हणतात, सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया. ज्याचं कार्य, जो आपल्या कार्यामध्ये पूर्ण निष्ठेने, पूर्ण इमानदारीने तो आपल्या कर्तव्य पथावर जर आरूढ असेल तर त्याला देव धर्माची गरज नाही म्हणतात. ज्या धर्माच्या नावाखाली, ज्या देवाच्या नावाखाली हा समाज आतापर्यंत एका ठिकाणी विशिष्ट समाजाच्या समूहानं त्याच्यावर अधिराज्य गाजवलं होतं, त्या बाबतीत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज त्या धर्माची व्याख्या विशाल करताना असं म्हणतात, अनेक प्राणी जेथे राहती त्या सर्वांची राहावी स्तुती, सुस्थिती समान समाधानाची गती त्यास धर्म म्हणावे. तो धर्म समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या समूहामध्ये त्या विचाराचं आचरण होत असेल त्याला धर्म म्हणावा असं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात. मंदिरातला देव समाजामध्ये आणण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, देवळात देव नाही तर या समाजामध्ये देव शोधायचा कुठं. आज आम्ही पाहतो विद्वतेच्या आधारावर, पांडित्याच्या आधारावर, अभ्यासाच्या आणि ज्ञानाच्या आधारावर देवाला संकुचित करण्याचं काम विशिष्ट समूहांनी, विशिष्ट लोकांनी या जगामध्ये करण्याचं सुरू केलेलं आहे. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अशा लोकांचं जे समाजाचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून प्रतिनिधित्व करतात आणि समाजाला विशिष्ट योग्य दिशेने नेण्याचं कार्य करण्याचं ज्यांच्याकडं ती जबाबदारी असते त्या लोकांनी या समाजाला प्रगतीपथाकडे न नेण्याचं कार्य आता या समाजामध्ये सुरू केलेलं आहे. अशा लोकांसाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, विद्वानांच्या पुराणिकांच्या आसऱ्यासही नाही, सत्ताधारी महंत खोरी यांना दुरुनी पाही. ज्यांनी स्वतःला पंडिताच्या आधारावर, ज्ञानाच्या आधारावर, वक्तृत्वाच्या आधारावर, वक्तव्याच्या आधारावर, प्रगांड पंडिताच्या आधारावर समाजाचं एक आपल्याकडे त्यांनी त्याची हे घेतलेली, ज्या वेळेला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पाहतात त्यावेळेला तुमच्या आमच्या समाजाला, तुमच्या आमच्या सारख्या व्यक्तीला त्याच्यामध्ये ते धीर देतात. असं म्हणतात, देवळात देव नाही आहे, विद्वानांच्या पुराणिकांच्या आसऱ्यास देव नाही आहे तर देव मग कोणाजवळ आहे. शेतावरती मजूर जातो त्यांच्या सवे, भाकर भाजी खाऊनी राजी गातसे गोडवे. नम्र सदा सेवेला असतो त्यांच्या घरी आणि भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. भाविक आणि धार्मिकतेमध्ये वंदनीय राष्ट्रसंतांनी फरक केलेला आहे. धार्मिक त्यासची म्हणावे, सत्य वाचूनी बरवे, स्वय आपलाची स्वभावे समरस होई सर्वांशी. धार्मिक म्हणजे पूजा पाठ, होम हवन, यज्ञ या करणारा व्यक्ती म्हणजे धार्मिक नाही. धार्मिक त्यासची म्हणावे, सत्य वाचूनी वागे बरवे, म्हणजे सत्तेच्या अलिप्त राहून सुद्धा त्याचं जीवन या समाजाला प्रेरणादायी ठरावं असं ज्याचं आचरण असेल आणि स्वय आपुलाची स्वभावे, आपल्या त्या सहज स्वभावानं समरस होई सर्वांशी, अशा समाजाची समरस होण्यासाठी ज्यांची धडपड होत असेल अशा लोकांच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या समूहाला मुख्य विचार प्रवाह धारणेमध्ये ओढण्याचा महाराजांनी प्रयत्न केला. राष्ट्रसंतांनी आपल्या जीवनामध्ये अनेक अलौकिक कार्य या समाजामध्ये करून दाखवलं, त्यांनी केलं. त्याच्यामध्ये 1935 ला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सालबर्डीच्या अभूतपूर्व यज्ञापासून सुरुवात केली. महाराजांच्या जीवनामध्ये त्यांच्या सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली 1935 सालबर्डीच्या यज्ञापासून. अमरावती जिल्ह्यामधील मोर्शी तालुक्यामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर सालबर्डीचा तो यज्ञ वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्या यज्ञाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या गळ्यात टाकली आणि राष्ट्रसंतांनी तो सालबर्डीचा यज्ञ अलौकिक असा करून दाखवला. त्या यज्ञामध्ये जवळपास 10 दिवसामध्ये
10 लाख लोकवंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यांचं व्यवस्थापन, जेवणापासून त्यांच्या राहणीपासून, उत्सव कशा पद्धतीने असावा, त्याची ठेवण कशा पद्धतीने असावी, अशा पद्धतीचा न भूतो न भविष्यती अशा आशयाचा, अशा विराट विचाराचा महाराजांनी, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी तो सालबर्डीचा यज्ञ त्यावेळेला करून दाखवला. महाराजांच्या त्या सालबर्डीच्या यज्ञाची बातमी, त्या यज्ञाचं जे सामर्थ्य त्या यज्ञाच्या बातमीचं, त्या संपूर्ण भारतामध्ये त्याची वार्ता पसरली. हीच वार्ता त्यावेळेला स्वातंत्र्य जनसंग्राम आंदोलनामध्ये, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी जो एक स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली होती, त्यामध्ये गांधीजींच्या कानावर सुद्धा ही शब्द गेली, ही बातमी गेली की तुकडोजी नावाचा बुवा अनेक लाख लोकांना या समाजापासून, या समाजाचा एक वेगळं समूह निर्माण करून त्यांना कुठेतरी फसवतो. महाराजांची बदनामी पर बातमी गांधीजींच्या कानावर गेली आणि गांधीजींनी निरोप पाठवला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या भेटीसाठी. आणि नागपूरला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि गांधीजींची यांची पहिली भेट झाली 1936 ला. गांधीजी ज्या वेळेला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना भेटले, त्यावेळेला गांधीजींनी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांकडे पाहिल्यानंतर गांधीजींनी प्रथम भेटीमध्ये राष्ट्रसंतांचा व्यक्तित्वाचं व्यक्तित्व गांधीजींनी ओळखला आणि वंदनीय राष्ट्रसंतांना या स्वातंत्र्याच्या जनसंग्राम आंदोलनामध्ये ज्या एका संतांच्या पाठीमागे लाखो लोक आहेत, अशा लोकांचा देशाच्या स्वातंत्र्यासाठी कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा विनियोग, त्याचा उपयोग करून घेता येईल, म्हणून गांधीजींनी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना सेवाग्रामच्या आश्रम भेटीसाठी बोलावून घेतलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या ठिकाणी गांधीजींना स्वातंत्र्य संग्रामाच्या आंदोलनामध्ये ते शुक्रवारला मौन धरायचे. त्या मौनामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी गांधीजींनी कधीही त्या अनेक परिस्थितीत, विपरीत परिस्थिती त्यांच्यावर आल्या असेल, पण त्यांच्यामधून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महात्मा गांधींनी त्यांचा मौन कधी तोडलेलं नाही. वंदनीय महाराज ज्या वेळेला सेवाग्रामच्या आश्रमामध्ये गांधीजींच्या भेटीला गेले आणि त्या 1 महिन्याच्या मुक्कामध्ये राष्ट्रसंतांची दिनचर्या, राष्ट्रसंतांचे नियमितपणा, राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना ज्या वेळेला गांधीजींनी पाहिली, त्यांच्या व्यक्तित्वाचा, त्यांच्या नियमितपणाचा, त्यांचा विशाल दृष्टिकोनाचा, त्यांची देशाविषयी जी आत्मिक भावना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची होती, ती गांधीजींना विशेष प्रभावित करून गेली. शुक्रवारचा एक दिवस होता. गांधीजी आणि महाराजजी सेवाग्रामच्या एका कुटियामध्ये बसले होते आणि गांधीजींनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना एका पाटीवरती लिहून दिलं की महाराज कुछ भजन गाइए. आणि महाराजांनी त्या ठिकाणी किस्मत से राम मिला हमको जिनको उसने 3 जगा पाही, अशा पद्धतीचं भजन राष्ट्रसंतांनी, राष्ट्रपर भजन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्या ठिकाणी म्हणून. गांधीजी त्या भजनामध्ये एवढे तल्लीन झाले की गांधीजी विसरून गेले, त्यांना मौन आहे, आणि ते बोलून बसले की महाराजजी और गाइए. गांधीजींचा मौन तोडणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. आम्ही पाहतो राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं व्यक्तित्व या समाजामध्ये आम्हाला ज्या वेळेला आम्ही थोर महापुरुषांच्या दृष्टिकोनातून पाहू, त्यावेळेला आमच्या लक्षात येईल हा समाज अत्यंत दारिद्र्यवान परिस्थितीमध्ये, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला, अज्ञानी, अशिक्षित आणि अनेक गोष्टींना परंपरागत अंधश्रद्धेमध्ये जगडून असलेला समाज, या देशाच्या स्वतंत्र प्राप्तीमध्ये या व्यक्तींना, या समाजाला समाविष्ट करून घेण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांपुढे फार मोठा यक्ष प्रश्न होता. महाराज असं म्हणतात, आध्यात्मिक दृष्टीनं ज्या जडणघडणीमध्ये राष्ट्रसंतांनी या समाजाला, या देशाला आणि विश्वाला जी शिक्षा दीक्षा दिली, त्यामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की आज अध्यात्माचं कार्य हेच असू शकते की देशाला स्वतंत्र प्राप्त करून देणे. म्हणून मैंने ही अपनी भाव भक्ति को शरण मुड़वा लिया, देशभक्ति और राष्ट्र सेवा ही प्रभु सेवा बना लिया. मेरा प्रभु व्याप्त है हर मानव की जान में, इस बात को भुला नहीं हर काम में हर धाम में. आपली आध्यात्मिक शक्ती, आपला आध्यात्मिक अलौकिक सामर्थ्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या देशाच्या जडणघडणीतून या देशाला स्वतंत्र प्राप्त करून देण्यासाठी तो खर्ची लावावा, म्हणून महाराजांनी आपला भाव
देश समर्पणाकडे, देशभक्तीकडे, राष्ट्रभक्तीकडे वळवलं. ग्रामगीतेच्या एका ओवीमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, त्याचा आशय स्पष्ट करताना वंदनीय राष्ट्रसंत आपल्या एका भाषणामध्ये असं म्हणतात की अनेक जाती, धर्म, पंथ, संप्रदायाचे व्यक्ती या देशामध्ये अस्तित्वाला आहेत. प्रत्येकाला परंपरागत आपलं देव, आपला धर्म आणि आपला ईश्वर त्यांना मिळालेला आहे. मात्र ज्या वेळेला देशासाठी, समाजासाठी विशाल दृष्टिकोन ठेवून आम्ही स्वतः कार्यरूपाने या समाजामध्ये येतो, त्यावेळेला सर्वांसाठी एक देव असला पाहिजे. मग हा एक देव कोण होऊ शकतो? या एका देवाची संकल्पना काय होऊ शकते? महाराज म्हणतात, अपनी देवी देवता घर में पूजी जाय. आमचा परंपरागत, आमच्या अनुवंशिकतेनं, आमच्या समाज रचनेनं, आमच्या पिढीजात आम्हाला मिळालेला देव सोडून तुम्ही एका वेगळ्या देवाकडे तुमचं मार्गक्रमण करा, असं राष्ट्रसंतांनी नाही म्हणून. त्यांनी असं सांगितलं की तुमचा देव जो कोणी असेल, ज्या तुम्हाला धर्म परंपरेमध्ये, ज्या सामाजिक परंपरेमध्ये, ज्या कुटुंब परंपरेमध्ये तुम्हाला मिळाला असेल, तो तुमच्या घरामध्ये ठेवा. आपापली देविता घर में पूजी जाय. मग आमच्यासाठी एक देव कोणता? ग्रामगीतेमध्ये एक ओवी आहे, देश हा देवची पवित्र. आता आमचा देश आमच्यासाठी देव असला पाहिजे. ही ईश्वरीय संकल्पना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या संपूर्ण देशाच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये इम्प्लिमेंट केली. आणि आजच्या तरुणाला, आजच्या समाजाला या देशामध्ये तुमच्या स्वकर्तृत्वानं ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या इमानी इतबारे कार्य करून या देशाच्या सर्वांगीण प्रगतीपथासाठी तुम्ही कार्यान्वित होत असाल, तर तुमची ईश्वर प्राप्ती तुम्हाला असल्या त्या ठिकाणी होईल. ही शाश्वती, हा विचार वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आम्हाला दिला. महाराजांनी ज्या वेळेला वेदांत परिषदेचं उद्घाटन केलं, त्यावेळेला असं महाराज म्हणतात, जनभाषा नाही जानोगे तो वेद पडकर क्या करोगे. आम्ही असं म्हणतो, प्रातस्मरामी वृद्धी संस्कृदात व तत्वम सच्चित सुखम परमहम संगती दुरियम यत स्वप्न जागर सुषुप्तम वैती नित्यम तत् ब्रह्म निष्कलम न च भूत संग्राम. काय भगवद्गीतेतला ओमी आमच्या जीवनामध्ये, आमच्या मुखावाडे ज्या वेळेला बाहेर निघते, यस्मांगती मत तोह शर्मती तोह अतिपह पुरुषोत्तमम सत्सर्वती भजती माम सर्व भावेन भारत इति गुह्यतमम शास्त्रमिद मुक्त मया नगम. हा संस्कृतचा, हा वेदाचा उपयोग ज्या वेळेला आम्ही आमच्या व्यक्ती सामर्थ्य, आपलं पांडित्य ज्या वेळेला प्रदर्शित करण्यासाठी करतो, तर त्याचं त्या ठिकाणी काम नाही. का काम नाही? कारण तुम्हाला जनभाषा जर समजत नसेल, या जनभाषेच्या हृदयाला ठाव घेणाऱ्या भाषेचं जर तुम्हाला ज्ञान नसेल, तर तुमच्या प्रगांड पंडित, तुमच्या विद्वत्तेला काही अर्थ नाहीये. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जगातल्या सर्व संतांचा, सर्व महापुरुषांचा विचार त्यांनी या समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता वंदनीय राष्ट्रसंतांनी स्वीकारला. म्हणून ते असं म्हणतात, होता न प्रभाव व्यक्ती का बलके पडे चारित्र का, विद्वान पूजा जाएगा कोई भी देश विदेश का. आता सर्वात महत्वाचा हा प्रश्न पडतो की मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, जो देव आम्हाला देवळात नाही दिसला, तर मग तो देव आहे कुठे? एकीकडे वंदनीय राष्ट्रसंत महाराज म्हणतात की शेतावरती मजूर जातो त्यांच्या सवे, मग तो देव अजून कुणीकडे आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ज्या वेळेला आम्ही अंतर्मुख होऊन आमच्याकडे पाहू आणि समाजाविषयी आमची तपश्चर्या, आमचं कर्तव्य काय आहे, आम्ही कुठल्या आमच्या कर्तव्यामध्ये पाठीमागे राहिलं, याच्याकडे ज्या वेळेला आम्ही आत्मपरीक्षण करू, त्यावेळेला आम्हाला देवाचा पत्ता, देवाचं अस्तित्व कुठं आहे हे लक्षात येईल. म्हणून होता न प्रभाव व्यक्ती का बलके पडे चारित्र का, विद्वान पूजा जाएगा कोई भी देश विदेश का, जिसकी तपस्या मानव की पूर्ण सेवा में लगे उनके लिए भगवान भी मंदिर में रहते जगे. कोणासाठी? ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वानं जी तपस्या, जी साधना, जे काही मिळवलं असेल, ते मिळवलेली साधना, ती तपश्चर्या जनकल्याणार्थ, समाजाच्या सर्वांगीण सुखसुविधेसाठी, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजाचा मार्गक्रमण यथोचित करण्यासाठी ज्यांनी आपली सेवा समर्पित केली असेल, अशांसाठी देवळात देव आहे म्हणतात. म्हणून हा नाम्याची खीर चाखतो तो चोखोबाची भुरे ओढ. संत नामदेवानी, संत तुकारामांनी, संत एकनाथांनी, माऊली ज्ञानेश्वरांनी, संत गोरोबानी, संत चोखोबानी, संत सावतामेळांनी, या संतांनी काय केलं? हे संत आपापल्या ठिकाणी, आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या वाट्याला आलेली कर्तव्य पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण निष्ठेनं वंदनीय त्या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये केली
म्हणून या संताला असल्या त्या ठिकाणी देवाचा देवत्व शोधण्याचं काम नाही पडलं. त्या ठिकाणी देवाचं अस्तित्व ही सर्वसाधारण व्यक्ती आपल्या सर्वसाधारण कर्मापासून संतांच्या पदापर्यंत ही संत मंडळी पोहोचली. आम्ही पाहतो अध्यात्माच्या नावाखाली या देशामध्येच नव्हे जगामध्ये नाही का बाजार मांडलेला आहे. अध्यात्माची व्याख्या करताना अनेक व्यक्ती 7-7 दिवस, 1-1 महिना, 1-1 वर्ष बोलतात. फार मोठा अध्यात्म क्लिष्ट करून तुमच्या आमच्या समोर मांडतात. पण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी वेळ काळ प्रसंग पाहून ह्या गोष्टीला फार क्वचित आणि थोड्या याच्यामध्ये ठेवून समाजाला काही देण्याचं कार्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यावेळेला केलं. राष्ट्रसंत असं म्हणतात, किसी भी महापुरुषों के उच्चतम गुणों को चिंतन करते हुए उसे आत्मसात करना. अध्यात्माची व्याख्या वंदनीय राष्ट्रसंतांना विचारली की महाराज जी अध्यात्म की परिभाषा क्या हो सकती है. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, किसी भी महापुरुषों के उच्चतम गुणों को चिंतन करते हुए उसे आत्मसात करना और अपने आचरणों द्वारा समाज में प्रकट करना, इसको अध्यात्म कहा गया है. म्हणजे आपल्या आचरणातून जगातल्या ज्या काही शुद्ध तत्वज्ञान असेल तो आमच्या जीवनामध्ये आम्ही उतरू आणि आपल्या आचरणानं या समाजामध्ये इम्प्लिमेंट करण्याचं कार्य करू. समाज त्याला स्वीकारेल, ते खऱ्या अर्थानं अध्यात्म आहे असं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात. हा देश स्वातंत्र्याच्या या परतंत्राच्या गुलामगिरीमध्ये असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून या देशामध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. 8 ऑगस्ट 1942 चले जाओ भारत छोडो आंदोलन ज्या वेळेला झालं त्यावेळेला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनाच्या खंजरी भजनाच्या माध्यमातून या देशामध्ये हा तरुण हा समाज जागृत करण्याचं कार्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केलं. अब काय को धूम मचाते हो दुखवा कर भारत सारे, आते हैं नाथ हमारे, झाड झडूले शस्त्र बनेगी भक्त बनेगी सेना, नाव लगेगी किनारे. अशा आशयाची भजनं वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये जाऊन अशा भजनाची क्रमवार संगत करून क्रमवार असे भजनाचे कार्यक्रम करून या देशामध्ये चले जाओ 1942 स्वातंत्र्य संग्राम पेटवण्याचं कार्य वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केलं. आणि महाराजांच्या या भजनाने प्रभावित होऊन जनसंग्रामामध्ये अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन ते जनसंग्राम आंदोलन पेटवून ठेवलं. त्यावेळेसच्या 1942च्या जनसंग्राम आंदोलनामध्ये 41 लोकांना त्यावेळेला महाराजांच्या सोबत असणाऱ्या 41 लोकांना अटक करून त्यांना फाशी देण्यात आली. चिमूर, यावली, बेनोडा सहित आष्टी अशा ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्याची ज्वाला त्यावेळेला आपल्या भजनाच्या माध्यमातून पेटवली. राष्ट्रसंतांना त्यावेळेला अटक करून नागपूरच्या आणि रायपूरच्या जेलमध्ये 6 महिने महाराजांना तुरुंगवास भोगला. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी तुरुंगवास भोगणारा संत मालिकेमधला हा पहिला संत. ज्या संताला ईश्वर प्राप्तीसाठी या समाजांनी किंवा आतापर्यंतच्या इतिहासाने समाजासमोर ठेवलं होतं, तो संत देश रक्षणासाठी देश कार्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य या समाजासाठी या देशासाठी समर्पित करू शकतो. हा व्यक्तित्व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी प्रथमदर्शी या देशामध्ये या समाजामध्ये बिंबवण्याचं कार्य, या समाजामध्ये दाखवण्याचं दृष्टिक्षेपात आणण्याचं कार्य वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या या जीवन कार्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला मिळेल. या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर या देशामध्ये स्वातंत्र्याचं स्वराज्यामध्ये प्रस्थापना, या स्वराज्यामध्ये याचा रूपांतर करण्यासाठी फार मोठी कसोटी या देशामध्ये होती. मागासलेला देश, सर्व पद्धतीनं पाठीमागे राहिलेला हा देश, या देशामध्ये स्वराज्य स्थापन कसं करावं याच्यासाठी अब तो आया हे स्वराज अपना सुंदर गाव बनालो. महाराजांनी पाहिलं की हा देश हा विश्व जर याची घडी जर व्यवस्थित बसवायची असेल तर हे केवळ या समाजामध्ये किंवा या देशामध्ये या मानवाला प्रगतीपथावर नेऊन कळत न कळत त्याच्यापासून हा समाज आणि समाजापासून देश आणि देशापासून विश्व कशा पद्धतीनं आपण हे करू शकतो त्याच्यासाठी महाराजांनी सेवेचा एक जो बाणा आहे तो समाजामध्ये रुजविण्याचा कार्य वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केलं. ज्या क्षेत्रामध्ये तो कर्मचारी असो, तो शेतकरी असो, तो शिक्षक असो, तो डॉक्टर असो, अन्यथा तो वकील असो, तो कोणीही असो, जो ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत असेल
त्यांनी सेवाभाव ठेवून ते कार्य आपल्या हाती घेतलं पाहिजे. मग ते सेवाभावनेनं काय होते? राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या 9व्या अध्याय सेवा सामर्थ्य या अध्यायामध्ये असं म्हणतात, सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे जे बोलाल तेची घडते, हस्ते परहस्ते सर्वची होते काम त्याचे, सेवा हीच धन संपत्ती खरी, न सरे जन्म जन्मांतरी, वाढवी विश्वभिमानी अंतरी, ग्राम पूजन सेवा. ग्रामाच्या सेवेस्तव झटले तर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की व्यक्तीचा सामाजिक आणि त्याचं राष्ट्रीय विकास झाल्याशिवाय त्याचा राहणार नाही. कारण आम्ही राष्ट्रापासून अलिप्त नाहीये. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये राष्ट्रभक्ती, देशप्रेम सर्वप्रती ठेवून, सर्वतोपरी ठेवून त्यासाठी आपल्या जीवनाचं मार्गक्रमण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केलं. ज्या वेळेला देशाचा स्वराज्यामध्ये संस्थापना करायचं होतं त्यावेळेला महाराजांनी या तरुणाला, या देशातला याला आव्हान केलं. महाराजांनी राष्ट्रसंत अग्नी भडकला युद्धाचा तू आळसी होऊन असुनी बसे, तरुण असुनी रक्त नवसुले, नवजवान तुझं म्हणावं कसे. या देशातला तरुण कसा असावा? नवजवान जाग जाणारे, अब तो नींद त्याग जाणारे. हा देशातला तरुण, कुठल्याही देशाचा तरुण त्या देशाचा कणा असतो. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या देशातल्या तरुणाकडे विशेष लक्ष देऊन या देशातला तरुण सामाजिक कार्याकडे कसा का ओढला जाईल याच्यासाठी राष्ट्रसंतांनी त्यावेळेला तरुणाला प्रोत्साहित करणारी भजनं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केली. हा तरुण या मंदिरामध्ये येऊन बसावा, या तरुणाला हे मंदिर समाज उपयोगी राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचं माध्यम केंद्रस्थान ठरावं. म्हणून या तरुणांना प्रोत्साहित या तरुणांना मार्गदर्शन भजनाचं लिखाण या राष्ट्रसंतांनी तुकडोजी महाराजांनी केली. अशा विश्वसमर्पक, समाजसमर्पक, समाजनिष्ठा ठेवून समाजासाठी सर्वांगीण पद्धतीनं कार्य करण्याचं अभूतपूर्व कार्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केलं. 1955 मध्ये जपानमध्ये विश्व धर्म परिषद, शांती परिषद आयोजित करण्यात आली. त्याचा मुख्य उद्दिष्ट असा होता, 1945ला ज्या वेळेला दुसरं महायुद्ध झालं तर अनेक राष्ट्रांनी त्या युद्धामध्ये अण्वस्त्राचा उपयोग करून केवळ देशाची हानी न करता त्याच्यामध्ये संपूर्ण पद्धतीचं अण्वस्त्राच्या उपयोगानं दोन देशाचं नवे विश्वाचा संहार होतो हे ज्या वेळेला संपूर्ण जगाला लक्षात आलं त्यावेळेला काही वेळानंतर कालांतराने संपूर्ण देशाच्या अंतर्गत विचार विनिमयातून त्यांना असं वाटलं की एक धर्म परिषद आयोजित केली गेली पाहिजे. माझ्या माहितीनुसार ती 5वी धर्म परिषद होती 1955ला जी जपानमध्ये आयोजित केली आणि त्यासाठी त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना भारताचे प्रतिनिधित्व म्हणून त्या धर्म परिषदेला पाठवण्याचा निर्णय घेतला. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज त्या धर्म परिषदेला जपानला गेले आणि त्यांनी पाहिलं की 30 देशाचे प्रतिनिधित्व त्या धर्म परिषदेला हजर होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या धर्म परिषदेचे अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्ष भाषणातून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सुरुवातीला खंजेरी भजनाच्या माध्यमातून त्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही, तेरी रंगभूमी विश्वभरा सब खेल में मेल में तू ही तू है. अशा पद्धतीचे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्या ठिकाणी भजनं गायली. अण्वस्त्राचा उपयोग एकमेकाच्या युद्धामध्ये एकमेकाचा संहार करण्यासाठी न होता जीटी से भी अनुपरमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया, कहीं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा तू ये कही. अशा आशयाच्या भजनांनी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यावेळेच्या लोकांना मंत्रमुग्ध केले आणि ती सभा वंदनीय राष्ट्रसंतांनी आपल्या भजनाच्या खंजेरी भजनाच्या माध्यमातून जिंकून घेतली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या भाषणातून बुद्धांच्या पंचशील तत्वाचा अवलंब जिथपर्यंत संपूर्ण जग करणार नाही त्या जगामध्ये शांती प्रस्थापित होणार नाही हे आवर्जून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्याच्यातून त्या धर्म परिषदेला राष्ट्रसंतांनी सांगितले. धर्म परिषद जिंकल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा या भारतामध्ये ज्या वेळेला आगमन झालं त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रपती पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या लोकांनी वंदनीय या महापुरुषांनी त्यावेळेला वंदनीय राष्ट्रसंतांचा अनेक बाबतीत गौरवोद्गार काढून खरं देशाचं प्रतिनिधित्व करून राष्ट्रसंतांनी भारताची पताका जगाच्या पाठीवर देशाचा स्वाभिमान उज्ज्वल करण्याचं कार्य त्यावेळेला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केलं असं त्यांनी आपल्या वक्तव्यातून त्यावेळेच्या थोर महापुरुषांनी काढलं.
विदर्भ साहित्य संघ तुमसर येथे ग्राम गीता वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिहिलेली 1955 विदर्भ साहित्य संघ संमेलनामध्ये राष्ट्रसंतांनी 1000 गावामध्ये एकाच वेळेला ग्रामगीतेच्या प्रकाशनाचं कार्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या सामाजिक जीवनामध्ये ज्या वेळेला राष्ट्रसंतांना असं वाटलं की आम्ही आमच्या या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी कुठल्या तरी एक अधिष्ठान याच्यासमोर असल्याशिवाय हा माणूस, हा समाज जो आध्यात्मिक रीतीने जोडलेला या परंपरेला आहे, तो कुठेतरी भरकटून न जावा म्हणून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना, केवळ एका व्यक्तीला शांती नाही मिळावी, एका समाजाला शांती नाही मिळावी, एका धर्माला शांती नाही मिळावी, तर संपूर्ण जगाला शांती प्रस्थापित व्हावी, जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यावेळेला सामुदायिक प्रार्थनेची प्रणाली त्यांच्या जीवनामध्ये ही या समाजाला दिलेली सर्वात मोठी साधना पद्धती, ज्यामध्ये व्यक्ती त्या साधनेच्या माध्यमातून आपली सर्वांगीण उन्नती सोबत सामाजिक आणि राष्ट्रीय उन्नती साधण्याचं कार्य त्या प्रार्थनेमध्ये होईल, अशी साधना पद्धती राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यावेळेलाच्या समाजाला दिली. त्या प्रार्थनेच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या समाजाला एक नवी दिशा, एक नवा मार्ग त्याच्यातून देण्याचं कार्य राष्ट्रसंतांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये राष्ट्रीय भजन करत असताना ती भजन सुद्धा सामाजिक, राष्ट्रीय एकात्मतेची, वैश्विक आणि कळत न कळत प्रेम धर्म आणि त्यासोबतच मानव धर्म संस्थापनेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ते कार्य केले. राष्ट्रसंतांनी या देशामध्ये सर्वप्रथम साधूंचं संघटन केलं. आम्ही आतापर्यंत पाहतो साधूंच्या संघटनेची, साधूंच्या समानतेची, साधूंच्या एकत्रिततेची इतिहासामध्ये फार कमी दाखले आम्हाला मिळतात, फार कमी वाचण्यात मिळतो. आम्हाला आमच्या धर्मग्रंथामध्ये, अनेक पौराणिक ग्रंथामध्ये या गोष्टीचा उल्लेख आम्हाला मिळतो. मात्र आजच्या युगामध्ये, या वैज्ञानिक युगामध्ये ज्या ठिकाणी आकाशाला गवसणी घालण्या इतपर विज्ञानाने प्रगती केली, त्या युगामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी साधूंचं संघटन केलं. कोहे क्यों सोये संत आसन माही, अब सोने का समय नहीं भाई, या भजनातून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या देशातला, या जगातला साधू जागृत केला आणि त्याचं संघटन केलं. 70 लाख साधूचं संघटन या देशामध्ये राष्ट्रसंतांनी करत असताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या 70 लाख साधूचं संघटन सर्वप्रथम ज्या वेळेला झालं आणि त्याचा अध्यक्ष निवडण्याचं कार्य जवळपास 1 महिना सुरू राहिला. 1 महिन्याच्या याच्यामध्ये प्रथम साधूचं संघटन झालं. त्या संघटनेचं साधुत्वाचा अध्यक्ष निवडायचा, त्यासाठी त्या संतांची कसोटी, त्या संतांचा सामाजिक योगदान, त्या संतांचा वैश्विक योगदान, त्या समाजाचा आध्यात्मिक योगदान, त्या संतांचा सर्व पद्धतीचा सर्वांगीण क्षेत्रासाठीचा योगदान, त्याचा परिचय आणि त्यामध्ये त्या कसोटीवर त्या संघटनेचा, त्या भारत साधू समाज संघटनेचा अध्यक्ष निवडायचा प्रश्न त्यावेळेसच्या साधुत्वांच्या समोर येऊन ठेवला. त्याची एक कमिटी केली आणि प्रत्येक संतांच्या कार्याचा, त्याचा विस्तार, त्याची माहिती त्यामधून त्यांना देण्यात सांगितली. प्रत्येक साधूंनी त्याच्यामध्ये नोंद केली आणि आपापला परिचय त्या साधुत्वाच्या याच्यामध्ये त्यांनी द्यायला लावला. ज्याचा परिचय, ज्याचा कार्य, ज्याचा विस्तार कार्य, ज्याचा वैचारिक विशालता ज्याच्यामध्ये असेल, अशा साधूला त्या संघटनेचं साधुत्व, त्याला पद बहाल करायचं. प्रत्येक साधूला असं वाटायला लागली की आपल्या जीवनामध्ये प्रथमतः साधूचं संघटन होतो आणि त्या साधूच्या संघटनेचं प्रथम अध्यक्ष व्हायला कोणाला नसेल आवडत. म्हणून प्रत्येक साधू कळत न कळत आपल्या मनातली ती सुप्त भावना, सुप्त ती इच्छा आपल्या पात्र परिचयातून करून देण्यामध्ये ती साधुत्व अग्रक्रमानं पुढे होत होती. 1 महिना जवळपास सर्व वंदनीय राष्ट्रसंत श्री भारत साधू समाजाच्या याच्यातून स्वतःचा परिचय करून देण्यामध्ये तो परिचय सर्वांचा चालला. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज त्यावेळेला 2 सेवकांसह त्या ठिकाणी पोहोचलेले होते. मला सौभाग्य मिळालं त्या 2 सेवकांशी संपर्क साधायचा, त्यांच्या संपर्कात असण्याचा, त्यांच्या आचार विचाराचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, वंदनीय राष्ट्रसंतांचा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मिळालेला त्यांच्या
त्यांच्या स्वानुभवाचा जो काही आनंद आहे, जो काही अनुभव आहे, तो मला माझ्या जीवनामध्ये त्या दोघांचाही अनुभव मला भेटला. असे दोन सेवक त्यावेळेला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज त्या ठिकाणी घेऊन गेले. एक म्हणजे आजचे विद्यमान सरचिटणीस श्री जनार्दन पंत पोथे गुरुजी आणि दुसरे महाराजांचे भजन साथीदार मच्छिंद्रनाथजी चव्हाण. ही दोन व्यक्ती त्यावेळेला त्या भारत साधू संघटनेच्या त्या याच्यासाठी राष्ट्रसंतांनी या दोघांना सोबत नेलं होतं. त्यांच्या मुखातून हा अनुभव मला ऐकायला मिळाला आणि मी ते आवर्जून सांगेन. महाराजांचं व्यक्तित्व अनेक संतांचं प्रतिनिधिक स्वरूप असताना कसं खुलून दिसते. आम्हाला या गोष्टीतून, या प्रसंगातून आम्हाला ती लक्षात येईल. पण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा परिचय होण्याच्या आधी अनेक साधूंचा परिचय त्यामध्ये होत होता. अनेक साधू आपला परिचय करून देत असताना त्यांचा परिचय विशाल करून सांगत होते. ते बोलताना असं बोलायचे की मेरा ये नाम है, मैं श्री श्री इतना, ये मेरा नाम है, ये मुझे उपाधि मिली है, मेरा इतना बड़ा आश्रम है, मेरे पास इतने घोड़े, इतने हाथिया, इतना धन है, मैं इतना वैश्विक कार्य करता हूं और मेरा ये गुरु मंत्र है. अशा पद्धतीचा प्रत्येक जण आपापला परिचय त्याच्यामध्ये देत होता. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जवळपास 1 महिन्यानंतर परिचय देण्याचं कार्य. त्यावेळेला अनेक घोडे, हाती, जवार, त्यांची शिष्यमंडळी, त्यांची सेवक, म्हणजे कळत न कळत आपल्या शक्तीचं प्रदर्शन प्रत्येक साधू त्या ठिकाणी करत होता. त्या साधूंकडे पाहताना असं वाटत होतं की एवढे मोठमोठे साधू, एवढं मोठं यांचं अप्रस्थ, एवढं मोठं यांचं हे, की हा साधू याचा अध्यक्ष बनेल, हा साधू याचा अध्यक्ष बनेल. आणि राष्ट्रसंतांनी केवळ फक्त 2 सेवक घेऊन त्या ठिकाणी साध्या वेशामध्ये, म्हणजे आम्ही जर महाराजांच्या वेशकडे जरी पाहतो म्हणलं तर महाराजांमध्ये साधुत्वाचा वेश कुठंच दिसत नाही. सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे, सर्वसाधारण माणसाप्रमाणे महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये मी साधू आहो, मी संत आहो, हे कधीही कोणाला जाणवू नये. सर्वसाधारण तुमच्यासारखे उठण्या बसण्यापासून एक साधुत्वाचं वागणूक, एक साधुत्वाचं हे कसं असतं ते राष्ट्रसंतांनी आपल्या जीवनक्रमातून तुम्हा आम्हाला दिली. ते तर एका ठिकाणी असं म्हणतात, आम्ही ज्या वेळेला आज महाराजांचं अलौकिक कार्याकडे पाहताना एवढा विराट स्वरूपाचं, एवढा विराट अलौकिक सामर्थ्याचं संतत्व आम्हाला मिळाला असं म्हणून आम्ही जे स्वतःला एक स्वतःचा अभिमान आम्ही बाळगतो वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांकडे पाहिल्यानंतर, त्या बाबतीत राष्ट्रसंत असं म्हणतात, मैं साधू नाही साधना हूं. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या जीवनक्रमामध्ये आपल्या संपूर्ण कर्तव्यातून त्याचं कर्तव्य एखाद्या व्यक्तीला साधना म्हणून ते स्वीकारासाठी त्याला तो मार्ग मिळेल. त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याचा प्रत्येक कर्तृत्व, त्याचं प्रत्येक वागणूक, चालणं, बोलणं, उठणं, बसणं हे त्याला त्याच्या पद्धतीनं ती साधना म्हणून स्वीकारावी, अशा पद्धतीचं अलौकिक वागणूक, अलौकिक सहज स्वभाव वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा होता. म्हणून त्यावेळेला त्या भारत साधू समाज परिषदेमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना आपला परिचय करून देण्याचा वेळ आला. त्यावेळेला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज उभे राहिले. साधूंचा असा समूह बसलेला होता आणि अनेक साधूंचे प्रवचन, अनेक साधूंचा परिचय ऐकू प्रत्येक साधूंना भरपूर वेळ ऐकलेलं होतं. म्हणून साधूंची जी ऐकण्याची एक जी मानसिकता होती ती त्यांना असं वाटत होती की थोड्या वेळामध्ये आणि महाराजांचा परिचय आला. त्यावेळेला स्वर्गीय मच्छिंद्रनाथजी चव्हाण आणि श्री जनार्दन पंत पोथे गुरुजी हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना असं वाटायला लागलं की एवढे मोठे साधू, एवढे मोठे संत, एवढे मोठे यांच्या गाडी, हत्ती, घोडे यांचं एवढं सर्व मोठं असताना आपले महाराज एकटे साधे सुधे, आपण त्यांच्या सोबत, पण काय आता महाराज काय परिचय देतील आणि यांचा काय परिचय ऐकेल. महाराज उभे झाले आणि परिचय द्यायला उभे झाला. हा तो सुनो मेरा परिचय. एक साधू महाराजांच्या सोबत विनोद करायचे, ते मध्यंतरी उभे राहून राष्ट्रसंतांना म्हणाले, महाराज जी आपका परिचय आप 2 मिनिट में दीजिए. 2 मिनिटांमध्ये आपला परिचय. बाकीच्या इतर साधूंना अर्धा तास, 15 मिनिटं परिचयला मिळत होता सर्वात पद्धतीनं. आता महाराजांसोबत बाह्यांग दृष्टिकोनातून स्वतःचा परिचय देण्यासाठी कुठलाच काही नव्हतं. 2 साधे सुधे सेवक आणि महाराज सोबत होते. महाराज उभे झाले. हा तो सुनो मेरा नाम है तुकड्या दास. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सुरुवात काय केली, मेरा नाम है टुकड़ा दास, देहातों में जाकर लोगों की सेवा करना यही मेरा मैं धर्म समझता हूं, इसीलिए मुझे दास कहा गया है. राष्ट्रसंतांना मध्यंतरी अजून एक
विनोद स्वभाव करणारे संत, त्यांचं नाव मला आठवत नाही, त्यांनी असं सांगितले की महाराज जी आपका परिचय आप थोड़े में दीजिए. हाँ हाँ तो सुनो. तो महाराज उभे झाले आणि महाराज, मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना कर्म मेरा, सब साथ चलाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, नीच ऊंच हटाना गर्व मेरा, और गिरते को उठाना स्वर्ग मेरा. हा भारत साधू समाज परिषदेला आपला पात्र परिचय करून देताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी विशाल दृष्टिकोनातून हा समाजासमोर ठेवलेला पहिला तो हित उपदेश होता, ज्याच्यापासून सर्व मानव, सर्व साधू समाज संघटित होईल. सर्व साधूतून टाळ्या वाजवायला लागल्या. इनको साधु कहते हैं, ये साधु की परिभाषा हो सकती है, साधु के ये अल्फाज हो सकते हैं, साधु यह भाषा बोल सकता है, यही साधु की भाषा हो सकती है. महाराजांच्या या पात्र परिचयातून सर्व साधूंना आकर्षित करून घेतलं. एक साधू मध्यंतरी उभे राहिले आणि महाराजांनी विचारला, महाराज आपका संप्रदाय कोणता आहे? राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे फार वेळेचे आणि समय सूचकचे त्याचे फार मोठे 24 आवर अलर्ट असलेला साधू हा संत होता. महाराज असं म्हणतात, आज पूरा विश्व विनाश की ओर जा रहा है, वो संप्रदाय की वजह से जा रहा है. संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणारे साधू त्या याच्यामध्ये बसलेले होते. सर्वांना तो धक्का बसला. त्यांना असं वाटायला लागलं, अरे हे महाराज असे कसे बोलतात? महाराज म्हणतात, हर संप्रदाय खुद को श्रेष्ठ बताने में दूसरे संप्रदाय पर आघात कर रहा है. स्वाभाविक आहे, ज्या संप्रदायाचा मूळ हेतू या समाजाचा सर्वांगीण विकासासाठी झालेला होता, तो मुख्य उद्दिष्ट बाजूला ठेवून त्या धर्म प्रवर्तक किंवा त्या संप्रदाय प्रवर्तकाच्या नंतर ज्या समूहाची, ज्या भक्तांची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वेशन झालं, ते भक्त त्याच्यामध्ये आले, त्यांनी त्याचा विपर्यास करून स्वार्थ वृत्तीने तो संप्रदाय समाजासमोर ठेवण्याचा अनुचित प्रकार जो सुरू केला, त्याच्यावर महाराजांनी कटाक्षानं लक्ष देताना महाराज म्हणतात, ऐसे संप्रदाय को एक जगह पर मिलाना, यही मेरा संप्रदाय है, जिसका नाम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ है. वंदना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून या देशातच नव्हे, जगामध्ये समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रासाठी, मग ते अंधश्रद्धा निर्मूलन असो, व्यसनाधीन झालेला समाज असो, त्याला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी, त्याला व्यसनापासून दूर करण्यासाठी, त्याच्यामध्ये प्रामाणिकतेची भावना जागृत करण्यासाठी, त्याच्यामध्ये निष्ठा, देशभक्ती, राष्ट्रभक्ती, त्याच्या आध्यात्मिक शक्ती, त्याची सेवा कार्य तत्परता, त्याची समाजनिष्ठा, ह्या सर्व बाबतीत त्याला समाज धारणेनं मार्गदर्शन करण्याचं काम राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून केलं. हे परिचय महाराजांनी त्यावेळेला महाराजांना असं विचारण्यात आलं, महाराज जी आप को देख के ऐसा लगता है कि आप उस जमाने के भगवान श्री कृष्ण हो. महाराजांनी त्याच्यावर हसले आणि म्हणाले, अय लाख साल की उम्र मेरी, इस दिशा से मैं चला, चाहे तनु बदले मगर उद्देश्य से मैं ना ढला. महाराजांनी त्यांच्या संत साहित्यामध्ये, त्यांच्या वाङ्मयामध्ये आपल्या कर्तृत्वाची, आपल्या दूरदृष्टीची आणि समाज उत्थानाच्या सर्वांगीण कार्याची दिशा त्यांनी निर्धारित केलेली आहे. असं अलौकिक कार्य करणाऱ्या सामर्थ्याचं ज्या वेळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी परिचय दिला, त्यावेळेला त्या भारत साधू संघटनेचं प्रथम अध्यक्ष राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना पाहिले. सर्वार्थानं मोठ्या हृदयानं महाराजांच्या गळ्यामध्ये ती भारत साधू समाज संघाची माळा महाराजांच्या गळ्यामध्ये टाकण्यात आली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना देशाच्या जडणघडणीमध्ये केवळ या देशामध्ये सामाजिक एकता, आध्यात्मिकता, राष्ट्रीयता सोबत या देशातला तरुण समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्याला व्यसनापासून त्याची मुक्तता, या देशातला शेतकरी, वैज्ञानिक, कृषी काम करणारा, डॉक्टर असो, साहित्यिक असो, विद्वान असो, पंडित असो, राजकारणी असो, या सर्वांना दिशा देण्याचं कार्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केलं. राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं भजन झालं. राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ए राजकाज वालो तुम राज चलाओ, सोये होए इस देश में सद्धर्म बुलाओ. सद्धर्म बुलवण्याचं कार्य, सद्धर्माची उत्पत्ती, या सद्धर्माचं व्यापकता, या सद्धर्माची निर्मिती करण्याचं कार्य राजकारणाच्या हाती आहे, असं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात.
मग म्हणून सब नेताओं में कर दे मिलन, तब दूर हो मेरे दिल की जलन, दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. या देशावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एवढं निश्चित प्रेम होतं. आधी राष्ट्र, आधी देश, मग धर्म. या देशातला या देशामध्ये जर देश, राष्ट्र जर सुरक्षित नसेल तर धर्म काही कामाचं नाही म्हणतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना महाराज असं म्हणतात, मेला तरी तू शहीद होशी वीर शिपाई देशाचा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सैनिकाला, या देशाच्या सैनिकाला एका योगीची भूमिका, एका योगीची उपमा दिली आहे. महाराज असं म्हणतात, या देशावर ज्या वेळेला कुठली आपत्ती, कुठली विपदा, मग ते अन्नधान्याची असो, ते राष्ट्रीय सुरक्षेची असो, परकीय आपल्यावर येणाऱ्या आक्रमणाची असो, त्यावेळेला सारा भारत रहे शिपाई शत्रू को दहशान. त्यावेळेला देशातला सैनिकच नव्हे, या सैनिकाच्या पाठीमागे संपूर्ण देश देशाच्या सुरक्षिततेसाठी समोर येईल. हा संत असा होता की केवळ आध्यात्मिकतेचा वारसा जवळ ठेवून त्या व्यक्तीला सामाजिक मध्ये गुरफटून न ठेवता या देशाच्या राष्ट्रभक्तीकडे तो आपली निष्ठा, आपली कर्तव्य शक्ती कशा पद्धतीने त्याच्यासाठी कार्य लावेल याच्यासाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्याचे इम्प्लिमेंटेशन आपल्या कर्तव्यातून दिलं. 1903चं ज्या वेळेला महाराष्ट्राचे युद्ध झालं तर लडाखच्या बॉर्डरवर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज त्या ठिकाणी पोहोचले. पुन्हा मी एकदा उल्लेख करू इच्छितो, त्यावेळेला सुद्धा स्वर्गीय मच्छिंद्रनाथजी चव्हाण आणि श्री जनार्दन पंत बोथे गुरुजी हे सोबत होते. त्यावेळेला त्यांच्या सोबत होते. त्या लडाखच्या त्या सेक्टरमध्ये ज्या ठिकाणी सैनिक होते, त्या सैनिकाच्या, त्या बटालियनच्या त्या ह्याच्यामध्ये त्या सैनिकाला देश बाबतीतचा त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यामध्ये ते वीरवृत्ती जागृत करण्याचं कार्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून केलं. इकडे सैनिकांचे युद्ध चालू आहे आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज त्या ठिकाणी आओ चिनियो मैदान में देख हिंद का हात, अब हिंद तयार हुआ तुम्हारे साथ. म्हणजे अशा प्रकारचं भजन करणारा देशाच्या सरहदीवर जाऊन, त्यावेळेचे तत्कालीन संरक्षण मंत्री शंकरराव चव्हाण यांनी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी यशवंतराव चव्हाण त्यावेळेला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना त्या ठिकाणी नेऊन महाराजांच्या या भजनाच्या माध्यमातून सैनिकांमध्ये नवजागृतीच्या सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं कार्य राष्ट्रसंतांच्या भजनाच्या माध्यमातून करून घेतलं. असा हा संत, ज्या संतांनी या समाजातल्या सर्व महापुरुषांचं प्रतिनिधित्व, साहित्यिकांचं प्रतिनिधित्व, प्रबोधनकाराचं प्रतिनिधित्व, तळागाळातल्या व्यक्तींचं प्रतिनिधित्व, तरुणांचं प्रतिनिधित्व, साधू संतांचं प्रतिनिधित्व आणि कळत कळत या देशाला आपला दैदिप्यमान संस्कृतीनं या देवत्वाची ज्योत दीप्तिमान अशा देवत्वाच्या ज्योतीचंही प्रतिनिधित्व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या कर्तव्यातून या समाजामध्ये बिंबवण्याचं कार्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केलं. अनेक दृष्टिकोनातून, अनेक त्यांच्या याच्यातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या जीवनाकडे आपल्याला दृष्टिक्षेपातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे आपल्याला पाहता येईल. आपण असं आपल्या याच्यामध्ये ज्या वेळेला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा साहित्यिक दृष्टिकोनातून आपण विचार करतो, वेळ होत चालला आहे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा वाङ्मयीन दृष्टिकोन काय असावा. या देशामध्ये अनेक साधूंनी, संतांनी, महापुरुषांनी आपापल्या क्षेत्रात राहून आपापल्या पद्धतीनं या समाज जागृतीचं कार्य केलं. अनेक संतांनी भजन, अभंग, भारुड, पोवाडे याच्यातून समाज जागृतीचं कार्य केलं. अनेक थोर साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून, पत्रकारितेतून, आपल्या लेखणीतून, आपल्या गद्यपद्य पुस्तकातून समाज जागृतीचं कार्य केलं. अनेक समाज पुरुषांनी, महामानवांनी आपल्या भाषणातून, आपल्या चिंतनातून या समाज जागृतीचं कार्य केलं. आम्ही पाहतो प्रत्येक संतांच्या, प्रत्येक साधुत्वाची एक विशिष्ट अशी त्यांच्या कार्याची ओळख आहे. माऊली ज्ञानेश्वर आमच्या डोळ्यासमोर ज्या उभे राहतात तर त्यावेळेला प्राकृत भाषेतला त्यावेळेचा भगवद्गीतेचं रूपांतर असलेला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, ओवीबद्ध ग्रंथ आमच्या डोळ्यासमोर पडतो. ओवीबद्ध ग्रंथातून त्यावेळेला समाजाला नवीन संजीवनी देण्याचं कार्य सर्वप्रथम माऊली ज्ञानेश्वरांनी केलं. संत तुकारामाच्या अभंगातून या तळागाळातल्या समाजाला सामाजिक उपक्रमातून कशा पद्धतीनं व्यक्तिगत उन्नती साधून ईश्वरप्राप्ती होऊ शकते हे तुकारामाच्या अभंगातून, संत नामदेवाच्या भारुडातून आम्हाला
संत नामदेवाच्या वैश्विक कार्याची आम्हाला जाणीव होईल. त्याच पद्धतीनं गोरोबा, संत तुकाराम, संत मायाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई चौधरी, गाडगे महाराज, अशा स्वामी विवेकानंद, भगवान बुद्ध, झरतृष्ट, येशू ख्रिस्त, अशा अनेक साधू संत महापुरुषांच्या काव्यातून ज्या वेळेला आम्ही त्याच्याकडे पाहतो तर त्यांचं विशिष्ट एका काव्य रूपातून सामाजिक क्रांतीचं उत्क्रांतीचं कारण त्यांच्याकडून होऊन गेलं. पण आम्ही पाहतो राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, आपण बसलेल्या सर्व, आपण ऐकत असलेल्या सर्व तरुणांना माझं विनंतीपूर्वक हे म्हणणं आहे, आज आम्ही ज्या वेळेला कुठल्याही MA करत असताना, BA करत असताना, कुठल्या वाङ्मयीन क्षेत्राकडे ज्या वेळेला आम्ही जातो त्यावेळेला आम्हाला संतांचं साहित्य कंटाळवाणं वाटतो. पण आम्ही आवर्जून एक गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे, संतांचा कार्य तुमच्या आमच्या सहित जे देश धर्म संस्कृतीच्या संवर्धनासोबत हा मानवी समुदायाला एकत्रित करण्यासाठीचं कार्य आहे, ते अलौकिक कार्य आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला स्वतत्वाची भावना जागृत करून आम्ही कळत न कळत सामाजिकतेचा उपयोगी, सामाजिकतेचा विचार या समाजामध्ये इम्प्लिमेंट करण्याच्या कार्यासाठी आम्ही तत्पर होऊ शकतो. यासाठी संत साहित्य वाचून दुसरं कुठल्या या साहित्याची आमच्या जीवनामध्ये आम्हाला तरणोपाय नाहीये. असे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज दुसऱ्या वर्गापर्यंत कधीतरी शाळेत गेले आणि तुमच्या आमच्या माहितीसाठी मी एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी बोलेल. प्रथम कवित्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दुसऱ्या वर्गामध्ये केलं. कुठे पाहू तुझं कोण्या देशी केला, येई गा विठ्ठला भेटावया, दुःख वाया तुझं आलो या जगात, म्हणून पळत ऐसे वाटे, सुख दुःख हे तो सांगावे कोणाशी, माय बालकाशी प्राप्त झाल्या, बळी म्हणे आम्ही सोपला संसार, सोडून या भार तुझ्यावरी. हे महाराजांचं प्रथम कवित्व. आणि शेवटचं कवित्व महाराज म्हणतात, यह है साधू का दरबार, सबकी सेवा को तैयार, आते जाते लोग हजार, सबका होता बेड़ा पार, गई अब दुकानदारी पार, उठ गयो शेठ जी को बेपार, चीजें लेने वाले कौन, चले जाएंगे अपने भाऊ, जरूरत मालूम होगी बात, खपेगा माल रही आबाद. हे शेवटचं कवित्व. या दोन कवित्वामध्ये दुसऱ्या वर्गापर्यंत कधीतरी शाळेत गेलेला एक व्यक्ती 4674 ओवी, 41 अध्याय असलेला, 8 पंचक असलेला ग्रामगीता सारखा अध्याय वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये ठेवलं. सोबतच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये सर आवाज येऊन राहिला का सर? हो सर, येतोय. हा, मदत मेसेज आला आवाज येऊन नाही राहिला म्हणून. हा, आवाज येतोय. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी 4674 ओवी, 41 अध्याय असलेला ग्रामगीता नावाचा ग्रंथ, तो ग्रंथ या कृषी प्रधान असलेल्या देशाच्या शेतकरीला समर्पित केला. तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझकडे वळो, मानवतेचे तेच झळझळो, विश्वा माझी या योगे, कष्ट करोनी महाल बांधसी, परी झोपडी नाही नेटकिसी, स्वातंत्र्याकरिता उडी घेशी, मजा भोगशी इतरसी, आयशा भोळ्या शंकराशी सौख्य लाभावे सर्वांप्रती. म्हणजे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या देशातला हा जो शेतकरी आहे याला तो ग्रामगीता नावाचा युग ग्रंथ राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्या शेतकऱ्याला अर्पण केलं. ज्ञानराज गुरु माऊली त्यांच्या कृपा दृष्टीची सावली, परंपरेने फळाली ग्रामगीता रूपाशी. भगवद्गीतेचे सक्रिय रूप प्रकट झाले आपोआप. म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गीता बोधिली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व जनाला. म्हणजे भगवद्गीता ही जर त्यावेळेला बोध म्हणून समाजाला प्रेरणादायी ठरली असेल तर ग्रामगीता त्या बोधाचं सक्रियतेचं स्वरूप आहे, असं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात. आमच्या परंपरेमध्ये जे दैवी पुरुष, जे महापुरुष, जे संत पुरुष झाले त्यांच्याच कार्याची पताका, त्यांचाच कर्तृत्व वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या ग्रंथाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर ठेवली. दुसऱ्या वर्गापर्यंत गेलेले राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी 41 अध्यायाचा हा ग्रंथ या देशाच्या शेतकऱ्याला अर्पण केला. 4674 ओवी असलेला, 6500 मराठी हिंदी भजन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी 6500 मराठी हिंदी भजन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिहिली. सोबतच अभंग गाथा नावाचा ग्रंथ राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिहिला. जवळपास मराठी आणि हिंदी भजनामध्ये 1850 भजन भगवान श्रीकृष्णावरती राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिहिली. 900च्या वर राष्ट्रसंतांनी सुविचार लिहिले. जवळपास 2800च्या वर
लहर की बरखेच्या भाग 1, 2, 3 खंडामध्ये 2800च्या वर श्लोक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिहिले. महाराज गद्य, पद्य, भजन, अभंग, ओवीबद्ध, पोवाडे, लोकशाही, गझल, आर्या, तराना सुद्धा संगीतातला जो प्रकार आहे दुम तन तेरे ना, याच्यावर अशा आशयाच्या याच्यावर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी तराना सुद्धा लिहिला. एकंदरीत साहित्य याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी अंतर्भूत होतात त्या सर्व साहित्याचा प्रकार, सर्वच साहित्याचा प्रकार राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या साहित्यामध्ये अंतर्भूत, आपल्या लिखाणामध्ये अंतर्भूत केलेला आहे. एवढं सर्व मोठं असताना 59 वर्षाच्या आपल्या मानवी आयुष्यामध्ये अनेक समाजाची सामाजिक कार्य करत असताना, अनेक दौरे करत असताना, अनेक देशाच्या खेड्यानं खेडा पायता घालत असताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी एवढं प्रगल्भ साहित्याची निर्मिती कधी केली असेल? एक कविता जर करतो म्हणलं तर MA झालेल्या माणसाला सुद्धा 100 वेळा त्याचा विचार करावा लागतो. आणि हे सर्व तयार करत असताना आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे नाव नागपूर विद्यापीठाला मिळणं हे महाराजांच्या साहित्याची उंची काय आहे हे आम्हाला दर्शवते. आम्ही खरंच जर महाराजांच्या किंवा साहित्याचे व्यासंगी जर आम्ही असू, ज्यावेळेला आम्ही महाराजांचं साहित्याकडे पाहू तर ग्रामॅटिकल व्याकरणासहित बसलेलं जसंच्या तसं साहित्य आहे. राष्ट्रसंत असं म्हणतात, तोडाना अक्षर कभी फिरके ना देखा बाच के, जंग में लिखा रंग में लिखा आनंद पाया नाच के, साथी है मेरी खंजड़ी और मित्र है पागल बगड़ी, पशु पक्षी से भी प्रेम है नहीं वासना मेरी बड़ी उनकी बड़ी. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यांच्या लिहिलेल्या साहित्यामध्ये कधी खोडतोड नाही केली. एवढा मोठा सर्व साहित्याचा समाविष्ट असलेला हा संत आम्हाला साहित्यिक दृष्टिकोनातून याचं व्यक्तित्व असं वेगळं दिसेल. मी माझ्या या वाणीतून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा व्यक्ती आणि वाङ्मय ठेवत असताना मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, तुम्ही आपापल्या ठिकाणी आपल्या वैचारिक क्षमतेच्या आधारावर, आपल्या कर्तृत्व शक्तीच्या आधारावर, आपल्या आध्यात्मिक आणि आपल्या कुटुंबातून, आपल्या याच्यातून मिळालेला आपला जो वारसा आहे त्याचा उपयोग राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा वाङ्मयाकडे ज्या वेळेला तुम्ही पाहसाल तर महाराजांना जेवढं पाहसाल तेवढं महाराज विराट स्वरूपाचे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर महाराज निदर्शनास येईल. अनेक संतांनी, अनेक महापुरुषांनी, अनेक यांनी महाराजांना आपली पुष्पांजली अर्पण केलेली आहे. ग्रामगीते नावाच्या ग्रंथामध्ये महाराजांच्या बाबतीत अनेक थोर पुरुषांनी टाकलेली पुष्पांजली त्याच्यामध्ये प्रकाशित केलेली आहे, ती आपण आवर्जून वाचावं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा हा विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये या नवयुगाला प्रेरणादायी असा हा विचार आहे. आपल्या एका परिचयामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज असं म्हणतात की अध्यक्ष हूं मैं विश्व का और विश्व मेरा कार्य है, फिर भी ना मुझ में विश्व है, आश्चर्य ही आश्चर्य है. सर्व पद्धतीचं राष्ट्रसंतांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सदग्रंथ सद आचार सतसंग से कर शुद्ध मन, कर स्थिर प्रभु के ध्यान में सुविवेक से करके दमन, कर सुविवेक से करके दमन. महाराज असं म्हणतात की या सदग्रंथ सदाचार आणि सद्विवेकाच्या आधारावर आमच्या जीवनामध्ये आम्ही आमचं ध्येय निश्चित करू आणि आम्ही तशा पद्धतीने प्रगती पथाकडे जाऊ. हा विचार तुम्हाला आम्हाला या माध्यमातून घ्यायचा आहे. मला या ठिकाणी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या या अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेवर आधारित या सेशनमध्ये मला माझा विचार या ठिकाणी व्यक्त करण्याचा जो संयोजक मंडळींनी या ठिकाणी मला पाचारण केलं त्या सर्वांचे मी मनापासून देशभ्रतार सरांचं, कांबळी सरांचं, विटाळकर सरांचं, त्यांच्या सर्व सहकार्यांचं, काही सरांची नाव माझ्या याच्यातून सुटले असतील, प्रत्यक्ष ज्या लोकांनी त्यांनी याच्यामध्ये त्यांना या कार्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं असेल, त्याच्यासाठी ते कार्य करत असेल, त्या सर्वांचं मनापासून मी माझ्या याच्यातून हा आभार मानतो. कमी वेळामध्ये बोलत असताना किंवा हे मांडत असताना विषयवार मांडणी झाली नसेल त्याकरता मी आपल्या सर्वांचं म्हणजे क्षमा प्रार्थी आहो. पुनश्च कधी असा योग येईल. आणि विशेषतः या ऑनलाईन याच्यामध्ये जी काही सर्व विद्यार्थी मंडळी आहे, काही शिक्षक मंडळी आहे, काही शिक्षकेतर मंडळी आहे, या सर्वांनी जो हा कार्यक्रम गोड करून घेतला आणि हा याच्यामध्ये आपल्याला स्वतःला
समाविष्ट करून घेतलं. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या कार्याकडे येण्यासाठी त्यांना तशी प्रेरणा देव अशी सदिच्छा त्यांच्या प्रती मी व्यक्त करून या ठिकाणी आजच्या याला सत्राला माझं मी वाणीला विराम देतो. जय गुरु. धन्यवाद सर. महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा आपण आम्हाला परिचयास आणून दिलेली. सर्व संतांच्या कार्याचा विचार म्हणून राष्ट्रसंतांच्या अशा पद्धती पाहत तेच नव्हे त्यांच्या मयाची अभ्यास सर्वांना त्याबद्दल आभार प्रदर्शन. धन्यवाद मॅडम. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मी काही सूचना देतोय. आज दुपारी 1 वाजता परीक्षेची लिंक टाकण्यात येणार आहे आणि ही लिंक 2 वाजेपर्यंतच व्हॅलिड राहील. अर्थात परीक्षा 2-4 मिनिटांमध्येच तुम्हाला देता येईल असे 10 प्रश्नांची आहे. परंतु परीक्षा अपडेट करत असताना तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भरायचा आहे. हा रजिस्ट्रेशन नंबरसाठी मी एक PDF फाईल व्हॉट्सअपच्या 3 ग्रुपमध्ये टाकलेली आहे. त्याच्यामध्ये आपलं नाव अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये शोधून घ्यावं. जर नाव नसल्यास तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर त्याच्यासाठी लिंक सुद्धा मी ग्रुपमध्ये टाकतो आहे. तर सर्वात पहिले तुमचं नाव व्यवस्थित तुम्ही शोधून घ्यावं. नाव जर नाही मिळालं तर रजिस्ट्रेशन करावं. त्याच्यानुसार मी तुम्हाला याचा नंबर पाठवेल, रजिस्ट्रेशन नंबर पाठवेल. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो परीक्षेसाठी. परीक्षा अतिशय सोपी आहे. जर तुम्ही जे काही व्याख्यान आज ऐकलेलं असेल त्याची काही चाचणी जर काढली असेल तरी तुम्ही हे व्याख्यान देऊ शकता. तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो. काही तांत्रिक अडचण आल्यास कृपया व्हॉट्सअप नंबर टाकावा माझा किंवा कांबीकरांना, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. आम्ही लगेच तुम्हाला संपर्क साधू. काही पार्टिसिपंट काही कारणास्तव या लिंक म्हणजे या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू शकत नाही. यांच्यासाठी मी युट्यूबची लिंक टाकणार आहे आणि तुम्ही यथासावकाश तुम्ही ती लिंक ऐकू शकता. आणि युट्यूबवर सुद्धा मान्यवर वक्त्यांचं भाषण तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ते तुम्ही केव्हाही ऐकू शकणार आहात. तर मी तुम्हाला ही लिंक सुद्धा उपलब्ध करून देईन. त्याचं सुद्धा लिंक मी ग्रुपमध्ये टाकणार आहे. थँक्यू मॅडम. तुम्हाला पुढच्या आभार प्रदर्शन करावे असं सूचना करतो. धन्यवाद सर. आजच्या सत्राच्या व्याख्यान विषयास वक्ता म्हणून लाभलेले माननीय श्री अरविंदजी राठोड सर यांनी आपल्या व्याख्यानातून अमूल्य असं मार्गदर्शन केले. त्याबद्दल समस्त आयोजकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुख सन्माननीय डॉक्टर प्रदीप पिटाळकर सर, तसेच अमर सेवा मंडळाचे सचिव माननीय ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी सर आणि जीवन विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय श्री राजेंद्रजी झाडे सर व कार्यक्रमाचे मार्गदर्शक गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन नागपूर आणि आयोजक कमला नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप बडवाईक सर, नवप्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देवमन कांबडी सर, तसेच संयोजक डॉक्टर SD देशभ्रतार सर ह्या समस्तांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे शत्रुघ्न, अभ्यासक, रसिक आणि तंत्रस्नेही प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे समस्त प्राध्यापक मंडळींचे देखील मी आभार मानते. पुनश्च सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम इथे संपन्न झालाय असे मी जाहीर करते. देशभ्रतार सर, देशभ्रतार सर, हॅलो. बोला सर. हा ठीक आहे ना. हा मी बंद करतो काही क्षणी. ठीक आहे ना. दोनशे जोडले होते आज. माझं नाव हो. पार्टिसिपंट एक्झिट करू शकतील. कांबळेकर तुम्ही सुद्धा स्वतःहून एक्झिट करू शकता. हा 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 हा